जे आज तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक उमद आणि आपुलकीने हेवा वाटणारं असं एक व्यक्तिमत्व काळाने आपल्या सगळ्यांपासून हिरावून नेलं आहे. दादांचा माझा संपर्क फक्त माझ्या आयुष्यात दोनदाच झाला. पण दादांनी पहिला झाले संपर्क 7 वर्षानंतर जेव्हा मी दादांना मागच्या वर्षी भेटलो, त्यांनी स्वतःहून गाडी थांबून तुझं काय काम आहे, माझं काय काम आहे का, असं विचारून आपुलकीने विचारलं. म्हणजे दादांचा स्वभाव आणि दादांची मेमरी ही अशी कुठल्याही राजकारण्याला तुलना करू अशी त्यांची स्वभाव आणि त्यांची जी काही विचारसरणी ती कधीच नव्हती. दादा म्हणजे प्रखर व्यक्तिमत्व, उदार व्यक्तिमत्व आणि जे बोलणार ते करणार असं ते व्यक्तिमत्व. तर काळाने आपल्यावरती जो काही घात घातला हा एका फक्त राष्ट्रवादी पक्षाचा लॉस नाही आहे, हा पूर्णपणे हा महाराष्ट्राचा लॉस आहे की महाराष्ट्राच्या राजकारणानं एक चांगलं चांगलं नेतृत्व हरपलं आहे आणि कधीच भरून न येणारं दुःख आहे. तरी मी आमचा शिवसेना पक्ष आंबेगाव, आमचा येवले परिवार, आमचं येवले प्रतिष्ठान या सर्वांतर्फे दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो याच परमेश्वराची प्रार्थना करतो. ओम शांती.